जय श्रीराम भावांनो. तर क्यूटची बिल्ली तू सायकल घेऊन तरी आपला मित्र खातोय वडापाव, क्यूटशी माल देतोय बघा. जय श्रीराम भावांनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज तुमचं स्वागत आहे आपल्या आईला नगरच्या 5व्या डे मध्ये. तर आपण आलो राम राम अकॅडमीला सिनेमॅटिक क्लास करण्यासाठी. तर हे बघा आपली रूम बघून घ्या. हे आपल्या रूम वरती खाली फॅन आणि वरती फॅन आहे. पुरा मोकळा विषय. आणि आता भाऊ करतोय शूटला जाण्याची तयारी आहे. तर आम्हाला जायचं आता गिम्बल वगैरे घेऊन प्रॅक्टिस साठी. तर हे बघा गिम्बल आमचं इथे ठेवलेलं आहे. गिम्बलला घेऊन आम्ही जाणार आहे आता प्रॅक्टिसला. तर आमच्या भाऊने सर्व तयारी वगैरे केली आणि हे आमचे कपडे इकडे ठेवलेले आहेत. तर आता आम्ही जाणार आहे शूटच्या प्रॅक्टिस साठी. आता संध्याकाळचे 5 वाजले आणि आता थोडा वेळ आम्ही एक दीड घंटा प्रॅक्टिस करणार, म्हणजे उद्याला आम्हाला सोपं जाईल. सरांनी आम्हाला थोडंफार गिम्बल हँडलिंग बद्दल शिकवलं तरी आम्ही प्रॅक्टिस करणार, म्हणजे उद्याला सर आम्हाला जे सांगतील त्याच्यात आम्हाला सोपं जाईल. तर चला आता आम्ही जातोय रूम मधनं बाहेर. तर लाईट वगैरे बंद कर. तर आपल्या मित्रांनी लाईट वगैरे बंद केली. तर आता आम्ही आमची फुल तयारी करून निघालो बाहेर. तर हे बघून घ्या आमची बाल्कनी कस काय आमचा एरिया एकदम पॉश मध्ये. तर चला भाऊ, रूम वगैरे लावली आम्ही आणि आता निघालो आम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी. तर भेटू आपण पुढे ब्लॉग मध्ये. स्टेट्यू राहा. तर रास्ते में हमको बिल्ली मावशी मिल गई. बिल्ली मावशी को देखकर हम भी चालो. बघा बिल्ली, क्यूट सी बिल्ली आता चालली ती आमच्या रूमचा शोध घेण्यासाठी. उंदीर मामा भेटतात का नाही बघते. गाईज आता आलो आम्ही रूम वरनं बाहेर. आता निघालो आम्ही प्रॅक्टिसला जाण्यासाठी. तर इकडला एरिया बघून घ्या कस काय आहे ते. आणि इकड बच्चा पार्टी सायकल घेऊन एकदम मोकारपणे प्रॅक्टिस करते सायकलची. आम्ही गिम्बलची प्रॅक्टिस करतोय, ते सायकलची प्रॅक्टिस. हे बघा मोकार गँग कस काय वाटते. आता चालत चालत थोडं फार लांब आलो. तितक्यात आम्हाला श्री गणेशजीच्या मूर्त्या दिसल्या. तर हे बघा किती छान प्रकारे बनवलेल्या आहेत. तर हे काहीतरी ऑर्डर साठी जाणाऱ्या मूर्त्या दिसत आहेत आम्हाला. तर दगडूशेठ वगैरे हे बघून घ्या. एकदम क्वालिटी मध्ये काम चालतंय इथे. अहिल्यानगर बोलते शेवटी. फार मोकार विषय असतो इकडला. तर आता आम्ही निघालो इकडं. नाश्ता करावं म्हणलं पहिले आणि नंतर शूटला सुरुवात करावं, कारण की पहिले पेट पूजा फिर काम दूजा. नो कॉम्प्रोमाइज. तर चला आपल्या ब्लॉग मध्ये स्टेट्यू राहा, दाखवतो पुढे काय काय होतंय ते. तर भावांनो आता चाललो आपण नगर कल्याण रोडला. आता समोर जाऊन आपण करणार आहे नाश्ता. तर हे बघा कसा चालतंय सन सन पिरिरी टरर हायवे. निस्ता पटांगण धुरळा सिमेंट सगळं संगच बघून घ्या कसं चालतंय. तर भावांनो आता आलो आम्ही वडापाव खाण्यासाठी. जाधव वडापाव येते. तर बघूया नगरची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे ते. काका ओ काका 2 वडापाव. तर भावांनी गरम गरम वडापावची क्वालिटी बघूया आपण कसं काय तिथे. बस तर आता बसलोय इथे आणि काका तिकड वडापाव करतात. मस्त गरम वडापाव खाऊ. क्या बात है सर, क्या बात है सर. मित्र क्यूट स्माइल देतोय बघा कशी आहे स्माइल. फायनली काय आपला वडापाव रेडी झालेला आहे. तर काकानी आता आम्हाला वडापाव दिला. आता खातोय आम्ही वडापाव. तर बघूया जाधव मिसळ वडापावची क्वालिटी इन क्वांटिटी कशी काय. नगरचा जाधव वडापाव आहे भावांनो. तर एकदा आता आम्ही खातोय वडापाव. कसा आहे वडापाव. तरी आपला मित्र खातोय वडापाव गरम गरम. आता आम्ही पण खातोय. क्वालिटी क्वांटिटी चेक करतोय आणि ब्लॉग मध्ये आता शेवटपर्यंत राहा. तर भावांनो आता बघूया आपण वडापावचं.
एक नंबर वडापाव आहे भावानो, अक्षरशः तुम्ही पण या, आम्ही पण आलोय. आता भेटू खाणं झाल्यानंतर. तर काय आता वडापाव वगैरे खाऊन झाला, आता निघालो आम्ही आमच्या शूटच्या दिशेने. आता चला म्हणलं, आता पेट पूजा तर झाली, आता शूट वगैरे करावं. तोपर्यंत लव यू, स्टेट यू. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग कसा वाटलाय आणि नगरचा वडापाव कसा वाटलाय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.